हे बघा वकील साहेब, यामध्ये माझ्या भावाची काहीही चूक नाही आहे. नाही म्हणजे त्यानं हे मुद्दाम केलेलं नाही हो. हो मान्य आहे मला, तो प्यायलेला होता. तसा तो चांगला आहे हो. असं बेजबाबदारपणे नाही वागणार. तुम्ही काहीही करा आणि केस घ्या प्लीज. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, ऐका ना प्लीज. हेल्प. काय झालं? सगळे घाबरत आहेत. ड्रिंक अँड ड्राईव्हची केस आहे म्हणतात आणि त्यात त्या रिक्षावाल्यांनी आंदोलन केलं होतं, त्यामुळे ही केस जिंकणं अवघड आहे असंच सगळ्यांचं म्हणणं आहे. विश्वरा, तूच मार्ग दाखव आता. खूप काळजी वाटते दीपची. कसा राहत असेल तिकडे, काय खात असेल, कुठे झोपत असेल, कसं झोपत असेल. स्वराज, त्याला आपण जेवण पाठवू शकतो अशी काही व्यवस्था करता येऊ शकते का रे? निदान 4 चांगले घास तरी पोटात जातील रे त्याच्या. आत्ता ते सगळं करता येईल, पण आपल्याला ना एक चांगला वकील मिळायला हवा. एकदा का चांगला वकील मिळाला ना की कसंही करून आपण दीपला बाहेर काढू तुरुंगातून. एका खुन्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय? लाज कशी वाटत नाही रे तुम्हाला? खुनी नको रे म्हणू त्याला. काय म्हणू? काय म्हणू? एक नाही 2 खून केलेत त्यांनी. जाऊन बघा त्या घरातल्यांची अवस्था काय झाली ती. एका मुलीचा होणारा नवरा आणि भाऊ एकाच वेळी गेलेत. घरातला कमावणारा हातच गेलाय. हे सगळं कोणामुळे? या नालायक मुलामुळे, दारूमुळे. एकाच वेळी 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. कळतंय का तुम्हाला? आणि अशा माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. दादा रे, पण तो आपला आहे. हे नाहीये, तो आपला कोणीही नाहीये. आणि तुम्ही जर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो कायम तुरुंगातच कसा राहील यासाठी मी प्रयत्न करेन. दादा नको रे असं बोलू. आपल्या रक्ताचा आहे तो. नाही, मला मान्य आहे त्या कुटुंबावर मोठं संकट आलंय, पण आपण मदत करून आपल्याला जी काय मदत करता येईल ती सगळी आपण मदत करू त्यांना. त्या घरातली 2 मुलं मेली आहेत सुलू. तुला कळतंय का? तुझा तू दिवटा फक्त तुरुंगात गेलाय म्हणून तुला एवढा त्रास होतोय. त्यांची 2 मुलं कायमची गेली आहेत, जी कधीच परत येणार नाही आहेत. आणि करून करून काय करणार आहेस तू त्यांच्यासाठी? ती 2 मुलं परत आणून देऊ शकणार आहेस? मी स्वतः तिथली परिस्थिती बघून आलोय. त्या बिचाऱ्या आईच्या आणि मुलीच्या नजरेला नजर देता येत नव्हती मला. आपल्याच घरातल्या मुलाच्या चुकीमुळे 2 कुटुंबांचं आयुष्य एकाच वेळी उद्ध्वस्त झालेलं बघणं खूप त्रासदायक आहे सुरू. आणि मला माहिती आहे त्याला जर परत घरात जागा दिली तर हे चक्र असंच सुरू राहणार. आणि म्हणूनच या घरासाठी त्या मुलाचा विषय यापुढे कायमचा संपलेला आहे. आणि तुमचा यावर विश्वास नसेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करीन तर थांबा. बाबा, दादा, बाबा काय करताय? दादा, दादा काय करतोस तू? त्या नालायक मुलाच्या नावाने आंघोळ करतोय. अरे आजपासून तो माझ्यासाठी मेला. कुठली गोष्ट कुठपर्यंत गेलीये?
आत्या अगं आजपर्यंत दीपदादाचं नाव घेतल्यानंतर बाबा चिडायचे, पण हे टोक कधीच गाठलेलं नव्हतं. आत्या मी आलोच. स्वराज, आता तू कुठे निघाला आहेस? ताई, चहा घ्या थोडा. घ्या ताई, घ्या थोडा, घ्या ताई. बाळा, थोडा चहा घे, बरं वाटते. एका दिवसात हे घर रिकामं झालं ग. सगळंच संपलं. आयुष्यात जे काही करायचं होतं आता ते कोणासाठी करायचं काहीच कळत नाही. ताई ताई, आपणच असं बोललो तर आई आणि सुभद्रा काकूकडे कोण बघणार? हे बघ ताई, मला कळतंय की आपलं खूप मोठं नुकसान झालंय आणि हे सगळं नुकसान भरून काढणं खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. आणि तुझ्यासाठी तर सगळ्यात जास्त कठीण आहे. दादा बरोबर सुजय, हे बघ मला सगळं कळतंय, पण आपला दादा म्हणतो ना की ज्याचं संकट मोठं त्याची जबाबदारी पण मोठी. हां, मला माहिती आहे तू ही जबाबदारी खूप नीट सांभाळशील. आणि मला सांग, दादा, सुजय तर जर तुला असं बघत असतील तर त्यांना आवडेल का ग असं? मला माहिती आहे ताई, तू त्यांच्यासाठी खंबीरपणे सगळ्या गोष्टी करशील, मला खात्री आहे. तुमचं काय काम आहे इथे? तुम्हाला काही मदत लागणार असेल तर विचारायला आलो होतो. हे बघा, मी तुमच्या बाबांना पण सांगितलं आमची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे आणि त्यात तुम्ही इथे आलात तर सगळ्यांना अजून त्रास होईल. प्लीज म्हणते तुम्ही इथून जा. हे बघा, तुम्हाला त्रास अजिबात द्यायचा नाही. हे बघा, तुम्हाला सांगितलेलं कळत नाहीये. मी फक्त